हेलो एंड वेलकम टू एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण ॲनालिटिकल मेथड टू डिटरमाइन बीट फ्रिक्वेन्सी, ठीक आहे, आपला जो टॉपिक आहे. कारण मी ऑलरेडी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सुपरपोजिशन ऑफ वेव्हच्या लेक्चरमध्ये बीट हे शिकवलेलं आहे. ठीक आहे, बीटचा टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतो. ज्यांनी बघितलं नाही प्लीज त्या टॉपिकला बघा. नंतर तुम्हाला हे जे टॉपिक दिलेलं आहे ह्याबद्दल तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जाईल की एक्झॅक्टली बीट काय असते. तर बघा की हा जो टॉपिक आहे दॅट इज 6.9.1 ॲनालिटिकल मेथड आहे टू डिटर्मिनेशन ऑफ अन बीट फ्रिक्वेन्सी. काय डिटरमाइन करायची आपल्याला? ॲनालिटिकली आपल्याला बीट फ्रिक्वेन्सीला डिटरमाइन करायचं आहे. ठीक आहे, बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट टू दॅट प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अवर चॅनल. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आता ही जी केस आहे काय बीट फ्रिक्वेन्सीला आपल्याला मेजर करायचं आहे. ठीक आहे, तर मग त्याच्या आधी बघा की काय करणार आहोत आपण, कन्सिडर करणार आहोत दोन साऊंड वेव्ज. ठीक आहे, काय दोन साऊंड वेव्ज निघत आहेत ज्यांची ॲम्प्लिट्यूड जी आहे ती सारखी आहे, फक्त फ्रिक्वेन्सी जी आहे ना ती थोडीशी वेगवेगळी डिफरंट फ्रिक्वेन्सी आहे. एकाची फ्रिक्वेन्सी आहे N1, दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी जी आहे दुसऱ्या साऊंडची फ्रिक्वेन्सी N2 आहे. ठीक आहे, तर फ्रिक्वेन्सी थोडीशी डिफरंट आहे एकमेकांपासून. ठीक आहे, फ्रिक्वेन्सीमध्ये थोडा डिफरन्स आहे बट दे आर इन फेज. ठीक आहे, काय ते इन फेजमध्ये आहेत, दोघं फेजमध्ये आहेत, फक्त फ्रिक्वेन्सी कमी जास्त आहे, इन फेजमध्ये आहेत दोघंच्या दोघं. सो अरायविंग ॲट पॉईंट एक्स. ठीक आहे, कुठे येत आहेत? एक्स पॉईंटवरती येत आहेत. सो ऑफ दॅट मीडियम, ठीक आहे, एक स्पेसिफिक मीडियम जी कुठली आहे, एअर मीडियम असेल डेन्सर मीडियम असेल, तर त्या स्पेसिफिक मीडियममध्ये काय ते पॉईंट एवरती काय करते, इन फेजमध्ये अराईव्ह होते, येते. तर मग बघा जर येत असेल तर त्या केसमध्ये बघा दॅट इज द डिस्प्लेसमेंट ड्यू टू, ठीक आहे, ईच वेव. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट बघा, डिस्प्लेसमेंट कशामुळे? ईच वेव जी ज्या दोन वेव्ज आहेत ना, ज्या दोन साऊंड वेव्ज निघत आहेत, तर जे दोन साऊंड निघत आहेत, ठीक आहे, जे दोन साऊंड येत आहेत त्यांच्या ज्या वेव्ज आहेत बेसिकली, सो दॅट द डिस्प्लेसमेंट ड्यू टू ईच वेव ॲट एनी इन्स्टंट. ठीक आहे, कुठल्याही पॉईंटवरती कुठल्याही टायमामध्ये. ठीक आहे, एनी इन्स्टंट ऑफ टाईम टी आपण घेऊ, त्या टाईम टीमध्ये दॅट इज एनी इन्स्टंट ऑफ टाईम ॲट दॅट पॉईंट, म्हणजे ज्या पॉईंटवरती त्या येत आहेत. ठीक आहे, कुठल्याही टाईम आपल्याकडे येणार आहे, जो टाईम टी असेल आपल्याकडे, त्या टाईम टीमध्ये त्या पॉईंटवरती त्या येणार आहेत बेसिकली. दॅट इज पॉईंट इज गिवन ॲज. ठीक आहे, त्यांचं डिस्प्लेसमेंट आपल्याकडे येऊन जाईल बघा. तर एकाचं डिस्प्लेसमेंट आहे Y1 साठी, दुसरं असेल Y2. ठीक आहे, तर बघा Y1 इज इक्वल्स टू A साईन 2π N1t मायनस एक्स अपॉन λ1. ठीक आहे, तर हे पहिलं झालं. दुसऱ्याची गोष्ट आपण जर बोलायचं म्हटलं तर बघा की दॅट इज व्हॉट, लेट अस ॲज्युम दॅट, हे तर 1 झालं ना, बरोबर आहे, काय होतं 1 झालं आपल्याकडे. सो दॅट हेअर दुसरा जर आपण बघितला तर आपल्याला समजतं बघा, पहिला तर Y1 आपण घेतला, दुसरा Y2 आहे, दॅट इज A हा ॲम्प्लिट्यूड आहे तुमचा. ठीक आहे, साईन 2π N2t. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी दोघांची वेगवेगळी, टाईम विल बी सेम फॉर एकाच वेळेस जे येणार आहेत. डिस्प्लेसमेंट एक्स पॉईंट एक्स जो आहे आपल्याकडे अँड λ2 आपल्याकडे काय येऊन जाईल, हे दुसऱ्यासाठी येईल. एक आहे Y1, दुसरा आहे Y2. तर डिस्प्लेसमेंट ड्यू टू ईच वेव ॲट दॅट इन्स्टंट ऑफ टाईम. ठीक आहे, हे दोघं आपल्याकडे येऊन गेले. आता तिसरी केस अशी आहे, चौथी केस आपण म्हणतो, चौथा जर पॉईंट आपण लक्षात घेतला तर आपल्याला समजतं बघा, दॅट इज व्हॉट, लेट अस ॲज्युम दॅट. ठीक आहे, आपण काय ॲज्युम करणार आहोत फॉर सिम्प्लिसिटीसाठी, एकदम सिम्पल, आपल्याकडे जे कॅल्क्युलेशन आहे ते लेंदी नको व्हायला, त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत बघा, फॉर सिम्प्लिसिटी दॅट द लिसनर, जो ऐकणार आहे ना, जे साऊंड म्हणजे जे दोन साऊंड निघत आहेत ना, जो ऐकणार आहे ॲट एक्स इज इक्वल्स टू 0, म्हणजे 0 डिस्प्लेसमेंटवरती आहे. लक्षात येतं आहे तुमचं, त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते काय तुमचं 0 आहे. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट काय त्याचं 0 आहे. ठीक आहे, एक्स इज इक्वल्स टू आपण काय करणार आहोत 0 घेणार आहोत. सो दॅट लेट अस ॲज्युम दॅट द सिम्प्लिसिटी दॅट लिसनर इज ॲट एक्स इज इक्वल्स टू 0 पोझिशनवरती आपल्याकडे आहे. जर एक्स 0 झाला तर बघा ह्या केसमध्ये काय होऊन जाईल तुमचा, हा पॉईंट 0 होऊन जाईल, हा 0 होऊन जाईल, म्हणजे 2π N1t 2π N2t होऊन जाईल. बरोबर आहे, दोघं पोर्शन आपले 0 झाले तर त्या केसमध्ये. सो दॅट Y1 इज इक्वल्स टू Y2 आपल्याकडे ह्या पद्धतीने येऊन जातील. A साईन 2π N1t A साईन 2π N2t आपल्याकडे दोघं गोष्टी येतील. सो अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव, आपण जो शिकलो सुपरपोजिशन ऑफ वेव, तर त्याच्यानुसार काय रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड, ठीक आहे ना, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. सो हे रिझल्ट Y इज इक्वल्स टू Y1 प्लस Y2 आपल्याकडे येऊन जाईल. सो दॅट Y आपल्याकडे आहे, तर Y1 आणि Y2 दोघांना आपण लिहून काढणार आहोत, हे दोघांना काय करणार आहोत प्लस करणार आहोत. तर दोघांमध्ये कॉमन काय तुमचा, दॅट इज A साईन 2π N1t प्लस A साईन 2π N2t. ठीक आहे, बट इफ आय युजिंग अन अ फॉर्म्युला, बघा मी जर ह्या फॉर्म्युलाचा यूज केला साईन C प्लस डी, ठीक आहे, इज इक्वल्स टू असतो तुमचा ट्वाईस साईन C प्लस डी डिवायडेड बाय 2 कॉस C मायनस डी डिवायडेड बाय 2.
तर त्या फॉर्म्युल्याच्या बेसिसवरती हा बघा तुम्ही जर बघितला हा सी आणि हा झाला तुमचा डी आणि हा ए तुमचा कॉमन आहे, म्हणजे ट्वाईस ए होऊन जाईल प्लस करून. ए प्लस ए किती होईल तुमचा ट्वाईस ए आपण इथे करणार आहोत, म्हणजे ॲज पर दिस फॉर्म्युला हा 2 आहे इथला. ठीक आहे, इथे कॉमन तुमचा ए दिसतोय तर हा ट्वाईस ए झाला. बरोबर, तर ट्वाईस ए नंतर हा साईन 2 पाय N1 प्लस N2, कारण N1 N2 इथे आहेत, दोघांमध्ये कॉमन आहे 2 पाय. बरोबर आहे, म्हणजे N1 प्लस N2 डिवायडेड बाय 2 इंटू टी इंटू कॉस N1 मायनस N2 डिवायडेड बाय टी. ह्या दोन गोष्टी आपल्याकडे येऊन जातील आता ॲज पर दिस फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युल्याने आपण त्याला लिहिणार आहोत. आता जर रिअरेंजमेंट केली मी ह्याची, ठीक आहे, दिसतं याला. आता मी काय केलं आहे बघा, कॉस 2 पाय N1 मायनस 2 हा जो दिसतोय टीचा, याला पुढे आणलेला आहे बघा साईनच्या जागेवरती आणि साईनला नंतर पाठवलेलं आहे. ॲज पर दिस अरेंजमेंट बघा, ए जो आहे, ठीक आहे, ट्वाईस ए कॉस 2 पाय N1 मायनस N2 डिवायडेड बाय 2 ला मी काय लिहिलं, कॅपिटल ए लिहिलं सबस्टिट्यूशनने. आणि N1 प्लस N2, ठीक आहे, हा जो दिसतोय तुम्हाला N1 प्लस N2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू 2, म्हणजे हा मीन दाखवतो. 1 1 2 जे आहेत दोघं, ठीक आहे, मीन काढतात ना तुम्ही, ठीक आहे, इथे मीन येते तुमची, काय येते मग मीन येते बघा. सो N1 प्लस N2 डिवायडेड बाय 2 ह्याची व्हॅल्यू आपल्याकडे n, ठीक आहे, काय आपल्याकडे हा n आहे, ठीक आहे, आणि हा ए आहे आपल्याकडे. जर दोघांना मी पुट केलं तर माझ्याकडे काय होतोय बघा, हा पहिला जो पोर्शन आहे तुमचा, हा पूर्ण पोर्शन आहे तो ए होऊन जाईल. हा साईन तुमच्याकडे असेल इथे आता, ठीक आहे, साईन हा 2 पाय आहे तुमच्याकडे आणि एवढा जो पोर्शन होता त्याला आपण n लिहिलं आणि हा होता तुमचा टाईम टी. सो फ्रॉम दिस यू कॅन गेट इट दॅट तुमच्याकडे काय होऊन जाईल बघा, वाय इज इक्वल्स टू ए साईन 2 पाय एन इंटू टी. ठीक आहे, तर हे जे आहे दिस इज द इक्वेशन ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव्ह हॅविंग फ्रिक्वेन्सी n अँड ॲम्प्लिट्यूड काय असेल त्याचा ए असेल. फ्रिक्वेन्सी n अँड फ्रिक्वेन्सी ॲम्प्लिट्यूड काय असेल त्याचा ए असेल. सो वी कॉल दिस इक्वेशन इज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ठीक आहे, हे इक्वेशन काय असेल, प्रोग्रेसिव्ह वेव्ह हॅविंग फ्रिक्वेन्सी n अँड ॲम्प्लिट्यूड ए. बरोबर, मग बघा दॅट इज फ्रिक्वेन्सी n जर असेल इज द मीन फ्रिक्वेन्सी, कारण तुम्ही जर इथे नीट बघितलं ना तर यांनी बघा N1 प्लस N2 डिवायडेड बाय 2 घेतलं. ठीक आहे, जसं 1 2 3 घेतो आपण, 4 जे नंबर्स असतील, जेवढे नंबर्स आहेत, जर 1 2 3 नंबर्स असतील त्यांची ॲडिशन करतो, डिवायडेड बाय किती येतील, 3 येऊन जातील. 3 आहेत ना, बरोबर आहे, तिथे 2 होते, 1 अँड 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे आपल्याकडे मीन आला. सो फ्रॉम दिस द फ्रिक्वेन्सी n इज द मीन फ्रिक्वेन्सी ऑफ N1 अँड N2 ऑफ अरायविंग वेव वाईल. ठीक आहे, वाईल जो ॲम्प्लिट्यूड आहे व्हॅरीज पिरियॉडिकली विथ रिस्पेक्ट टू टाईम. ॲम्प्लिट्यूड कसं बदलेल तुमचा, विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होत राहील. ठीक आहे, ॲम्प्लिट्यूड कसं चेंज होणार आहे, विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होणार आहे. सो दॅट फ्रॉम दिस द इंटेन्सिटी ऑफ द साऊंड, ठीक आहे, साऊंडची जी इंटेन्सिटी आहे लक्षात ठेवा, इट कुड बी प्रपोर्शनल. ठीक आहे, प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे, म्हणजे साऊंडची जी इंटेन्सिटी असेल दॅट इज इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड आहे, काय स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. सो फ्रॉम दिस hence we can saying this the resultant intensity, जी resultant intensity आपल्याकडे येईल, so will be maximum when the amplitude will be maximum, म्हणजे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम इंटेन्सिटी असेल. बरोबर, लक्षात येते, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल आपल्याला काय सांगतं, इट कॅन बी सेईंग अस मॅक्झिमम इंटेन्सिटी मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड. सो दॅट फॉर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड जो व्हॅनिंग असेल ना, की काय असेल, वॅक्झिंग असेल. मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडचा अर्थ होतो वॅक्झिंग. बरोबर आहे, आणि वॅक्झिंग कधी येईल बघा, की ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असायला पाहिजे ना, प्लस मायनसवरती ॲम्प्लिट्यूड असायला पाहिजे. आता हा जो वेव्ह आहे आपला, तर इथे आहे +2 प्लस ट्वाईस ए आणि हा आहे तुमचा मायनस ट्वाईस एचा, तर हे मॅक्झिमम असेल ह्या केसमध्ये. ठीक आहे, मॅक्झिमम अँड मिनिमम वॅक्सिन अँड वॅनिंग असेल. तर मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडसाठी वॅक्सिन असेल तुमचा दॅट कुड बी ए इज इक्वल्स टू प्लस मायनस ट्वाईस एच्या जागेवर असायला पाहिजे. सो हेअर इज दॅट आपला जो कॉस आहे, बरोबर आहे, कॉस म्हणजे ॲम्प्लिट्यूडचा जो पोर्शन आहे प्लस मायनस ट्वाईस ए होऊन जाईल तुमचा ना. बरोबर आहे, इथे दिसतोय तुम्हाला, हा जो पोर्शन आपण लिहिला आहे हा दिसतोय, हा आहे आपला प्लस मायनस ट्वाईस ए आहे, आपण लिहिलेला आहे याला. सो हेअर इज दॅट वी कॅन सेईंग दिस, हा प्लस मायनस ट्वाईस ए आला आपल्याकडे. आणि दुसरी केस जो आहे आपण, ठीक आहे, हा प्लस मायनस 1 पण लिहू शकतो आपण कॉस एसाठी. बरोबर आहे, जर प्लस मायनस कॉस ए, कारण हा कॅन्सल होऊन जाईल बघा, जेव्हा हा कॅन्सल होईल इथून हा, बरोबर आहे, कॅन्सल झाल्यानंतर इथे जी व्हॅल्यू येणार आहे आपली, दिस व्हॅल्यू विल बी, ठीक आहे, ही जी व्हॅल्यू तुमची काय होऊन जाईल, +- 1 होऊन जाईल कॅन्सल केल्यानंतर. आणि दॅन आफ्टर दिस जर मी कॉसला इकडे घेऊन आलो तर कॉस +- 1 कधी असतो, कॉस इन्व्हर्स ऑफ +- 1 कॉस +1 आणि कॉस -1. ठीक आहे, कॉस +1 और कॉस -1 ची व्हॅल्यू जी काही असेल ती आपल्याला 0 पाय 2 पाय 3 पाय 4 पायला काय दाखवते, ही +- 1 व्हॅल्यू दाखवते. सो हेअर इज दॅट
टाईम जो असेल आपला तो 0ला असेल, 1/n1 - n2 असेल, बरोबर आहे. टाईम काय दाखवेल मग बघा, t=0, बरोबर आहे. तेव्हा एक असेल 1/n1 - n2, दुसरा असेल ट्वाईस n1 - n2, तिसरा असेल थ्राईस n1 - n2. सो फ्रॉम दिस जर आपण याचा डिफरन्स काढला दोघांचा किंवा ह्यांचा डिफरन्स आपण काढला तर आपल्याला काय समजतं बघा, दस द टाईम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह मॅक्झिमम साऊंड. ओके, जिथे खूप जास्त आवाज येतोय, मॅक्झिमम लाऊड येते, ठीक आहे, जिथे आवाज खूप जास्त आहे तर तो मॅक्झिमम आवाज कुठे सापडेल बघा, दॅट इज द टाईम इंटरवल बिटवीन द टू मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड विल बी दॅट इज 1/n1 - n2च्या केसमध्ये त्यांच्यामध्ये ऑलवेज कॉन्स्टंट असेल, ठीक आहे. म्हणजे ह्याच वेळेस जो टाईम असेल आपला तिथे मॅक्झिमम आवाज आपल्याला ऐकू येणार आहे. सो हेअर इज दॅट. अगेन जर मी तुम्हाला अजून पुढे सांगितलं तर बघा, इथे तुम्हाला समजेल की n1 और n2 आपल्याकडे येतो आहे. हेन्स द पिरियड ऑफ बीट जो आहे, बीटचा जो पिरियड असेल, बीटचा जो टायमिंग असेल, t=1/n1 - n2 हा आपल्याकडे येऊन जाईल. सो कारण इथे मॅक्झिमम दोघांना सुपर इम्पोज करतात ना, सुपरपोजिशन दाखवते. सो बघा, दॅट इज द नंबर ऑफ वॅक्झिंग हर्ड पर सेकंड, ठीक आहे, की किती वॅक्झिन एका सेकंदामध्ये ऐकू येतील. तर बघा, दॅट इज इट कुड बी अ रेसिप्रोकल ऑफ पिरियड ऑफ वॅक्झिन. कशाचं रेसिप्रोकल आहे? पिरियड ऑफ वॅक्झिनचं काय आहे? रेसिप्रोकल आहे. मीन्स दॅट याचे एकदम रेसिप्रोकल येऊन जाईल. म्हणजे बघा, जर हा रेसिप्रोकल लिहिण्याचा प्रयत्न केला मी, ठीक आहे, n हा जेन काय रेसिप्रोकल ऑफ म्हणजे दर इज नंबर ऑफ वॅक्झिन हर्ड पर सेकंड. n तुमच्याकडे असेल बघा 1/n = 1/n1 - n2. म्हणजे याचा अर्थ n=n1 - n2 हा काय आपला, इट कुड बी शोईंग अस द रेसिप्रोकल ऑफ वॅक्झिन आहे, ठीक आहे. दॅट इज नंबर ऑफ वॅक्झिन हर्ड पर सेकंड काय असेल, n=n1 - n2च्या बरोबर आपल्याला सापडून जाईल. अँड देन आफ्टर दिस जर मी तुम्हाला याच्याबद्दल अजून बोलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला समजेल की बघा, दॅट इज व्हॉट, की इथे जे येणार आहे आपल्याकडे, दॅट इज द इंटेन्सिटी ऑफ द साऊंड विल बी मिनिमम, ठीक आहे. साऊंडची इंटेन्सिटी कशी आहे? मिनिमम. कधी असेल बघा, आपण मॅक्झिमम इंटेन्सिटी बघितली जिथे कमीत कमी साऊंड असेल म्हणजे ऐकूच येत नाही आहे ना, बरोबर. इथे बघितलं आपण एक केस बघितली, दॅट कुड बी अ मॅक्झिमम व्हॅनिंग होतं ना, बरोबर आहे, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड होतं, लाऊडनेस आपल्याला ऐकू येत होतं. आता ही जी केस आहे इथे आपल्याला समजतं की दॅट इज इंटेन्सिटी ऑफ द साऊंड विल बी मिनिमम. मिनिमम कधी असेल बघा, वेन ॲम्प्लिट्यूड इज वॅक्झिन, ठीक आहे ना, बरोबर आहे. काय येतं आहे तुमच्याकडे बघा, मिनिमम, ठीक आहे. काय असेल, द इंटेन्सिटी ऑफ द साऊंड विल बी मिनिमम वेन द ॲम्प्लिट्यूड विल बी 0. जिथे ॲम्प्लिट्यूड 0 असेल म्हणजे याचा अर्थ काय यायला पाहिजे, हा डायरेक्ट इथे यायला पाहिजे, हे बीट्स यायला पाहिजे इथे, बरोबर आहे. समजतं तुम्हाला? ह्या केसवरती, ह्या लाईनवरती डायरेक्ट ॲम्प्लिट्यूड 0 असेल म्हणजे ॲम्प्लिट्यूड 0 जर झाला तर हा 0 लिहिणार आहे मी. तर 0 जर लिहिला तर हा पण 0 होऊन जाईल आपला. इकडे जर पाठवला तर 0/2 आहे, ठीक आहे. कुठल्याही व्हॅल्यूला येत नाही, इन्फिनिटी दाखवतं ॲक्च्युली ते, बरोबर आहे. तर 0 होईल. तर इथे पण बघा, मग हा कॉस इनवर्स 0 कधी कधी येतो, π/2, 3π/2, 5π/2 असा रेसिप्रोकल आपल्याला दाखवेल, रिपीटेड व्हॅल्यू दाखवत राहील. सो हेअर इज दॅट टाईम इंटरवल पण आपल्याकडे काय येईल, 1/2n1 - n2 येईल, बरोबर आहे. नंतर थ्राईस/2 n1 - n2, 5/n1 - n2 येईल. सो हेअर इज दॅट मिनिमम साऊंड ऐकू येणार आहे. सो द टाईम इंटरवल बिटवीन द टू सक्सेसिव्ह मिनिमा म्हणजे ऐकूच येणार नाही अशा केसमध्ये. इट इज ऑल्सो 1/n1 - n2 विल बी एक्सपेक्टेड. बाय कम्पेअरिंग टू सक्सेसिव्ह वॅक्झिन अँड वॅनिंग वी कम टू द नो दॅट वॅक्झिन अँड वॅनिंग ऑकर्स अल्टरनेट विथ इक्वल फ्रिक्वेन्सी. म्हणजे बघा, वॅक्झिन अँड वॅनिंग कसं, मॅक्झिमम साऊंड मिनिमम साऊंड हे अल्टरनेटली आपल्याला काय येतील, ऐकू येण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे अल्टरनेटली आपल्याला ते दोघं साऊंड कसे येतील, ऐकू येतील. आता इथे ॲप्लिकेशन दिले आहेत, बीटचे बरेचसे ॲप्लिकेशन्स आहेत. डोप्लर्स इफेक्टचे वेगळे ॲप्लिकेशन आहेत आणि बीटचे वेगळे ॲप्लिकेशन आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये एकदम एका याच्यामध्ये कंबाईन करून दिलेले आहेत, पण मी तुम्हाला वेगवेगळं सांगण्याचा प्रयत्न करतो आणि वेगवेगळे डिफरंट जे ॲप्लिकेशन्स आहेत ते पण तुम्हाला मी इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करतो. बघा, सगळ्यात पहिले काय करणार आहोत बघा आपण, की जो यूज आहे म्हणजे काय आहे, बीटचा जो यूज आपण म्हणतोय, ठीक आहे. बीटचा यूज काय बघा, यूज फॉर मॅचिंग फ्रिक्वेन्सी. कशासाठी? मॅचिंग ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ डिफरंट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. जे वेगवेगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत ना, त्यांची फ्रिक्वेन्सी मॅच करण्यासाठी बीटचा यूज केला जातो. कशाचा यूज केला जातो? बीटचा. बाय आर्टिस्ट. कोण यूज करतं? आर्टिस्ट यूज करतात. जे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट यूज करतात ना, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, जे म्युझिक तुमच्या कानामध्ये ऐकू येतं तुम्हाला, ठीक आहे. तर हे जे म्युझिक आहे बेसिकली त्यांची फ्रिक्वेन्सी मॅच करण्यासाठी, ठीक आहे, यूज फॉर मॅचिंग फ्रिक्वेन्सी ऑफ डिफरंट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बाय द आर्टिस्ट. सो दे गो, ते काय करतात बघा, ते गो ऑन ट्युनिंग अंटिल नो बीट आर हर्ड. ते किती पत ट्युनिंग करतात बघा, की कुठलाही बीट त्यांना ऐकू यायला नको, बाय देअर सेन्सिटिव्ह इयर्स, ठीक आहे. म्हणजे त्यांचे जे सेन्सिटिव्ह इयर्स, त्यांचे जे कान आहेत त्यांना
तोपर्यंत ते ट्युनिंग करत राहतात की जोपर्यंत कुठलाही बीट त्यांना ऐकू यायला नको. सो इन दिस केस व्हेन बीट फ्रिक्वेन्सी बिकम 0, जिथे बीट फ्रिक्वेन्सी 0 होऊन जाते, देअर फ्रिक्वेन्सी आर आयडेंटिकल. ठीक आहे. अँड द इफेक्ट ऑफ प्लेइंग सच अन इन्स्ट्रुमेंट गिव्ह अ प्लेझंट म्युझिक. म्हणजे जिथे बीट एकदम 0 होतो, ठीक आहे, जिथे फ्रिक्वेन्सी म्हणजे व्हेन बीट बिकम्स इक्वल टू 0 देअर फ्रिक्वेन्सी आर आयडेंटिकल. म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे सारखी होऊन जाते. आणि जेव्हाच ती फ्रिक्वेन्सी सारखी होते दॅट विल बी इफेक्ट ऑफ प्लेइंग इन अ सच इन्स्ट्रुमेंट विल बी गिव्ह अ प्लेझंट म्युझिक. एक खूप चांगल्या पद्धतीचं एकदम सुंदर म्युझिक आपल्याला काय येतं, ऐकायला येतं, जिथे बीट काय होऊन जाते तुमची 0 होते. तसंच जर आपण डोपलर इफेक्टचा विचार केला, म्हणजे द स्पीड ऑफ ॲन एरोप्लेन, म्हणजे जो एरोप्लेनचा स्पीड आहे तो मेजर करण्यासाठी कॅन बी यूज डोपलर्स रडारचा यूज केला जातो. कशाचा? डोपलर रडारचा यूज केला जातो. पहिले तर डोपलर इफेक्ट काय असतो बघा, ते तुम्ही कधी हे बघितलं आहे का? जर तुम्ही ट्रेन जर असेल, आपली जी ट्रेन असते, ट्रेन चालली आहे, तर ट्रेन तुमच्यापासून दूर चालली आहे बघा, जाते. ठीक आहे. तुम्ही इथे उभा आहेत, तर ट्रेन चालली तर तिचा आवाज कमी कमी होत जातो, म्हणजे याचा अर्थ फ्रिक्वेन्सी कमी कमी होते. बरोबर आहे. जेव्हा ट्रेन आहे, जर ट्रेन तिकडनं तुमच्याकडे येते तर आवाज काय होतो, वाढत जातो ना. जाते तेव्हा कमी कमी होत जातो, ट्रेन तुमच्याकडे येते तोपर्यंत आवाज काय होत जातो तुमचा, वाढत जातो. आणि इन केस ट्रेन चालली आहे आणि तुम्ही पण चालले आहेत, दोघं मूव्ह करतायत, ठीक आहे, तर त्या केसमध्ये काय होणार आहे, एक तर सारखा आवाज असेल, बरोबर. जर ट्रेनच्या सोबत तुम्ही गेले तर, पण दोघं मूव्ह करतात एकमेकांच्या विरुद्ध दिशेमध्ये तर आवाज पण कमी कमी होईल. पण दोघं एकाच दिशेमध्ये गेलात तर आवाजाचा जो इंटेन्सिटी आहे ती पण फ्रिक्वेन्सी जी आहे ती जास्त होईल, तुम्हाला दिसेल. बट हिअर इफ द सोर्स ऑफ द साऊंड ऑर अ लिसनर, लक्षात ठेवा, कशाचा सोर्स, जो साऊंड प्रोड्यूस करतोय तो सोर्स, और जो ऐकणार आहे, किंवा दोघं मूविंग विथ रिस्पेक्ट टू एअर. ठीक आहे. काय करतात, मूवमेंट दाखवत आहेत. सो दॅट द लिसनर डिटेक्ट अ साऊंड हुज फ्रिक्वेन्सी इज डिफरंट फ्रॉम द फ्रिक्वेन्सी ऑफ द प्रोड्युसर. म्हणजे ऑब्वियसली आहे, लक्षात ठेवा, ही कन्सेप्ट डोपलरच्या इफेक्टमध्ये काम करते, की जो प्रोड्यूस करतोय ना, बरोबर, साऊंड जो प्रोड्यूस करतोय ती फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे, आणि ऐकणारा कुठल्या तरी वेगळ्याच फ्रिक्वेन्सीला ऐकतोय. सो सच अन इफेक्ट इज नथिंग बट अ डोपलर इफेक्ट. त्याला काय म्हटलं जातं, डोपलर इफेक्ट म्हटलं जातं. सो दॅट द लिसनर डिटेक्ट अ साऊंड हुज फ्रिक्वेन्सी इज डिफरंट फ्रॉम द फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड सोर्स. ठीक आहे ना. साऊंड सोर्सची जी फ्रिक्वेन्सी आहे ती वेगळी आहे, पण लिसनर काय करतोय, दुसरी वेगळीच फ्रिक्वेन्सीला डिटेक्ट करतोय. त्याला म्हटलं जातं डोपलरचा इफेक्ट. ठीक आहे. म्हणजे एखादी ॲम्ब्युलन्स तुमच्याकडे येते तर तिचा आवाज वाढत असेल आणि ती तुमच्यापासून दूर चालली गेली तर तिचा आवाज काय होत जाईल, कमी कमी होताना तुम्हाला दिसेल. तर हा फ्रिक्वेन्सीचा चेंज म्हणजे डोपलरचा इफेक्ट आपल्याकडे कन्सिडर केला जातो. तर डोपलरच्या इफेक्टनुसार जर ॲप्लिकेशनचा विचार केला तर बघा, की इथे आपल्याला पहिलं तर बीटचे ॲप्लिकेशन बघायला पाहिजे. तर बीटचं हे एक ॲप्लिकेशन आहे बघा. याच्यामध्ये म्हटलं आहे, द फेनॉमेनॉन ऑफ बीट कॅन बी यूज टू प्रोड्यूस अ लो फ्रिक्वेन्सी नोट्स. काय, एकदम कमी साऊंड प्रोड्यूस करण्यासाठी यूज केला जातो, म्हणजे फॉर द जॅज. ठीक आहे. जॅज ऑर्केस्ट्रामध्ये जे जॅज असतात, ठीक आहे, दॅट विल बी, किंवा वेस्टर्न म्युझिक असतं, आपले जे पाश्चात्य संगीत आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये काय केला जातो, बीटचा यूज केला जातो. ठीक आहे. अदरवाईज बीट आर यूज टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ डेंजरस गॅसेस इन माइंड. म्हणजे माइंडमध्ये जे डेंजरस गॅसेस आहेत, ठीक आहे, जे पॉयझनस गॅसेस आहेत त्यांना डिटेक्ट करण्यासाठी पण बीटचा यूज केला जातो. कसा बघा, की एक रिसोर्स आहे, ठीक आहे, एअर फ्रॉम रिझर्वायर. ठीक आहे. कशामधून, रिझर्वायर इज ब्लो थ्रू अ पाईप ऑर फ्लूट. म्हणजे पवा असतो ना आपला, जे वाजवतात, फ्लूट जो असतो ना, बघितलं असेल तुम्ही फ्लूटला, असं असतो ना फ्लूट आपला, या फ्लूटवरती काहीतरी इथे होल असतात, इथे छोटे छोटे होल असतात, हा आपला फ्लूट आहे. ठीक आहे. तर ह्या फ्लूटमधून ती एअरला पास केला जातं, अदरवाईज पाईपमधून पास करतात. फ्लूट नसेल तर पाईपमधून त्याला त्या एअरला पास केला जातं. सो दॅट एअर फ्रॉम द माइंड ब्लो थ्रू द अनदर सिमिलर पाईप ऑर अ फ्लूट. स्पीड ऑफ साऊंड इज डिफरंट इन डिफरंट गॅसेस. म्हणजे बघा, लक्षात ठेवा, साऊंडचा जो स्पीड आहे ना तो वेगवेगळ्या गॅसेसमध्ये वेगवेगळा असतो. ठीक आहे. स्पीड ऑफ साऊंड इज डिफरंट इन डिफरंट गॅसेस. हेज रिझर्वायर विथ द डिफरंट कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. बघा, रिझर्वायर विथ द डिफरंट कॉन्सन्ट्रेशन दॅन द एअर. म्हणजे हवेचा आणि मध्ये असणाऱ्या माइंडमध्ये असणारा जो गॅस आहे तर त्यांच्यामध्ये असणारा जो स्पीड असेल तो वेगवेगळा असेल. सो
विल बी स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी, ठीक आहे. म्हणजे तिथे जी फ्रिक्वेन्सी असेल ती वेगळी असेल. माइनमध्ये जर गॅस असेल वेगळा डेंजरस गॅस असेल आणि हवेच्या गॅसची फ्रिक्वेन्सी असेल, ठीक आहे, लक्षात येतं आहे. सो रिझर्वायर विथ द डिफरंट कॉन्सन्ट्रेशन दॅन द एअर द साऊंड इज स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. काय असेल त्याची फ्रिक्वेन्सी वेगळी असेल. सो इफ नो डेंजरस गॅसेस आर प्रेझेंट इन द एअर, ठीक आहे, हवेमध्ये जर वेगळे गॅसेस म्हणजे डेंजरस गॅसेस प्रेझेंट नसतील, सो दॅट if dangerous gases, no dangerous gases present in the air from the mine, that the two fluids will be produce a notes of the same frequency. म्हणजे बघा की माइनमध्ये येणारा फ्रिक्वेन्सी, माइनमध्ये असणारी फ्रिक्वेन्सी म्हणजे फ्लूट ज्या फ्रिक्वेन्सीला वाजेल त्या फ्रिक्वेन्सीला, ठीक आहे, आणि एअरची फ्रिक्वेन्सी जिथे मॅच होऊन जाईल तर समजून घ्यायचं की माइनमध्ये कुठलाही डेंजरस गॅस नाही आहे. तर हे डिटेक्ट करण्यासाठी कशाचा बीटचा यूज केला जातो. सो सोम प्लेट प्रोड्यूस नोट्स ऑफ द सेम फ्रिक्वेन्सी अँड द बीट विल नॉट बी हर्ड. इथे बीट ऐकू येणार नाही. सो दॅट हाऊ एवर इफ एअर फ्रॉम द माइन इज पोल्युटेड विथ फ्रिक्वेन्सी ऑफ अ डेंजरस गॅस, ठीक आहे, जर पोल्युशन असेल, डेंजरस गॅस असेल, सो दॅट द टू फ्लूट्स विल बी प्रोड्यूस ऑफ द नोट्स ऑफ अ स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सी. म्हणजे दोघं जे फ्लूट्स असेल काय करेल वेगवेगळे फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस करतील. सो गिव्ह राईज टू बी बीट्स, सो विच रिझर्व ॲज अ इझिल. म्हणजे याच्यावरून काय समजेल आपल्याला, अर्ली वॉर्निंग सिस्टीम ऑफ अ सेफ सिस्टीम. म्हणजे बघा इथून विच सर्व्स ॲज अन अर्ली वॉर्निंग सिस्टीम फॉर द सेफ्टी पर्पज, ठीक आहे. तर याच्यासाठी वॉर्निंगसाठी काय केला जातो, तिथे बेल यूज केली जाते, ठीक आहे. तो बेलिंग सिस्टीम म्हणजे अर्ली वॉर्निंग सिस्टीम तिथे दिली जाते. अदरवाईज अजून आपण जर यूज बघितला बीटचा तर मॉडर्न डे इनकमिंग फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिओ, ठीक आहे ना, जी रेडिओ फ्रिक्वेन्सी येते ना, रिझर्वायर इज सुपर इम्पोज केले जाते, ठीक आहे, सुपर प्रोज विथ अ लोकली प्रोड्यूस फ्रिक्वेन्सी टू प्रोड्यूस अन इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी, ठीक आहे. काय करायचं, इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सीला प्रोड्यूस करायचं, विच इज ऑलवेज कॉन्स्टंट. काय असेल ती फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असेल. दिस मेक ट्युनिंग ऑफ द रिझर्वायर, ठीक आहे, व्हेरी सिम्पल. दिस इज यूज टू सुपर म्हणजे काय केलं जातं, सुपर हायड्रोडाईन सुपर हेट्रोडाईन ऑसिलेशन इथे प्रोड्यूस केलं जातं. म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सीला पण काय केलं जातं, रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये पण काय केला जातो, तुमचा बीटचा यूज केला जातो. तसंच जर डोपलरच्या इफेक्टच्या बद्दल बघितलं तर डोपलरचे ॲप्लिकेशन पण आपल्याकडे येतात. तर डोपलरचे ॲप्लिकेशन कुठले कुठले आहेत बघा. इट कॅन बी यूज अ रेट ऑफ फ्लो ऑफ व्हेरियस फ्लुइड इन अ ब्लड इन्क्लुडिंग ब्लड. म्हणजे बघा दॅट इज कलर डोपलरचा सोनोग्राफी जो आहे, दॅट इज अल्ट्रासोनिक वेव्ह जे आहेत रिफ्लेक्टेड फ्रॉम द बॉडी टिश्यू, ठीक आहे. कुठून, बॉडी टिश्यूमधून जे अल्ट्रासोनिक वेव्ह जे आहेत त्याला रिफ्लेक्ट केला तर कॅन बी गिव्ज अन इन्फॉर्मेशन अबाउट द रेट ऑफ फ्लो. म्हणजे की ब्लडचा फ्लो किती आहे, ठीक आहे, ब्लड किती फ्लो म्हणजे ब्लड प्रेशर जे आहे आपण जे मेजर करतो, ब्लडचा रेट ऑफ फ्लो काय आहे किंवा वेगवेगळे जे फ्लुइड्स बॉडीमध्ये आहेत त्यांचा रेट ऑफ फ्लो काय आहे, तर तो डोपलर इफेक्टने काय केला तो कॅल्क्युलेट केला जातो. तसंच ट्रॅफिक पोलीस पण काय करतो बघा, डोपलर इफेक्टचा यूज करतो. कसा, स्पीड मेजर करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस यूज द स्पीड गन यूज करतात. फिक्स ॲट द सर्टन स्पीड म्हणजे एका स्पेसिफिक स्पीडवरती त्याला फिक्स केलं असतं, ठीक आहे. सो इफ द व्हेकल पासिंग बाय हायर स्पीड, ठीक आहे, एकदम हायर स्पीडने जर गेला दॅन द बीट आर प्रोड्यूस, काय होते, बीट प्रोड्यूस होते. अँड अन अलार्म इज बी इनिशिएटेड म्हणजे गन काय करते, अलाराम देते. सो दस द डोपलर इफेक्ट यूज फॉर द स्पीड डिटेक्शन ऑन अ हायवेज, कुठे, हायवेजवरती त्याचा यूज केला जातो. सो अगेन द वर्किंग रडार इज बेस्ड ऑन द डोपलर्स इफेक्ट. म्हणजे दॅट इज रडार कंटिन्युअसली एमिटिंग द हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला रिड्यूस करतं. दॅट इज कॉल्ड अ रेडिओ वेव्ह त्याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहेत त्यांना रेडिओ वेव्ज म्हटलं जातं. असा जो रडार आहे तो कंटिन्युअसली हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ वेव्जला प्रोड्यूस करत राहतो. वेन दीज वेव्ज आर इन्सिडेंट ऑन अन ऑब्जेक्ट, जेव्हा ह्या वेव्ज ऑब्जेक्टवरती इन्सिडेंट होतात, सच अँड एरोप्लेन, जर एरोप्लेनवरती हॅमर झाल्या, सो दे गेट रिफ्लेक्टेड, तिथून काय होणार, ते रिफ्लेक्ट होणार. ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ इन्सिडेंट्स अँड रिफ्लेक्टेड वेव्ह बीट विल बी प्रोड्यूस. कशामुळे, इन्सिडेंट वेव्ह अँड रिफ्लेक्टेड वेव्हमुळे काय प्रोड्यूस होईल, बीट प्रोड्यूस होईल. सो नोविंग द फ्रिक्वेन्सी ऑफ बीट द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट कॅन बी डिटरमाइंड. काय केलं जातं मग, स्पीड, ऑब्जेक्टचा स्पीड इथे डिटरमाइन केला जातो. अजून जर आपण एक यूज बघितलं तर बघा, सो इट इज यूज टू डिटरमाइन द स्पीड ऑफ द रोटेशन ऑफ द सन, ठीक आहे. सनचा स्पीड जो आहे, रोटेशनचा स्पीड पण काय केला जातो तिथे डोपलर इफेक्टने कॅल्क्युलेट करता येतो, ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी ॲप्लिकेशन इथे दिले होते तुम्हाला. दोघं ॲप्लिकेशन मी तुम्हाला सांगून दिले. याच्यानंतरचा जो 6.10 नावाचा जो टॉपिक आहे ॲक्च्युली तो डिलेटेड आहे तुमच्या सिलेबसमधून, तर मी काही त्याला घेणार नाही आहे, ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अगेन. बट आय अगेन रिक्वेस्ट यू दॅट जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.